Today, we are going to learn and understand how to solve practice set 14 of chapter number 3 HCF and LCM from 7th standard mathematics. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 23 वर प्रॅक्टिस सेट 14 दिलेला आहे. यामध्ये टोटल 9 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. चूज द राईट ऑप्शन. आता यामध्ये 2 सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन आहे द HCF ऑफ 120 अँड 150 इज 30, 45, 20 और 120. काय असणार आहे HCF 120 आणि 150चा? आपल्याला असंच सांगता येणार नाहीये की काय HCF असणार. आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे HCF. चला तर मग फाइंड आउट करूयात आपण 120 आणि 150चा HCF. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण आता फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करताना HCF फाइंड आउट करण्याच्या सगळ्या मेथड्स पाहणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, आपली रिव्हिजन होणार आहे. प्रॅक्टिस सेट 14 हा या थर्ड चॅप्टरमधील लास्ट प्रॅक्टिस सेट आहे. त्यामुळे आपण डिटेलमध्ये सगळी रिव्हिजन करणार आहोत की कशा कशा प्रकारे आपल्याला HCF फाइंड आउट करता येतो. सो फर्स्ट मेथड आपण पाहूयात. अशा प्रकारे फॅक्टरायझेशन मेथडने आपण HCF फाइंड आउट करत असतो. आता इथे 120चा आपण HCF फाइंड आउट करूयात. 2ने 120ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 60. 60ला आपण 2ने पुन्हा डिवाइड करू शकतो. काय आन्सर येणार 30. 30ला 2ने डिवाइड करू शकतो का? हो, कारण युनिट प्लेसवर 0 आहे. सो 2ने 30ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 15. आता 2ने आपण 15ला डिवाइड करू शकत नाही. मग नेक्स्ट प्राईम नंबर 3. 3ने 15ला डिवाइड करू शकतो, हो की नाही? सो 3 5s are 15. आता 5ला आपण 2, 3 या प्राईम नंबर्सने डिवाइड नाही करू शकत, कारण 5 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 5ला 5नेच डिवाइड करणार. 5 1s are 5. आता हे झाले 120चे प्राईम फॅक्टर्स. आता आपण फाइंड आउट करूयात 150चे प्राईम फॅक्टर्स. सो इथे राईट करूयात 150. आता इथे युनिट प्लेसवर 0 आहे. सो 2 या स्मॉलेस्ट प्राईम नंबरने आपण 150ला डिवाइड करू शकतो. सो 2ने 150ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 75. 75ला 2ने आपण डिवाइड करू शकतो का? नाही. 3ने करू शकतो का? डिजिट सम करून पहा. 7 + 5 12. 12 हा 3ने डिव्हिजिबल आहे और 12 हा 3चा मल्टिपल आहे. सो 75ला आपण 3ने डिवाइड करू शकतो. चला तर मग 75ला 3ने डिवाइड करूयात. 3ने डिवाइड केल्यानंतर आन्सर मिळते 25. आता 25ला कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार? तर 5ने. 5 5s are 25 आणि 5 1s are 5. आता हे झाले 150चे प्राईम फॅक्टर्स. इथे खाली राईट करून घेऊयात 120चे प्राईम फॅक्टर्स. 3 × 2 देन मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5. आता 150चे प्राईम फॅक्टर्स कोणते कोणते आहेत? तर 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 5. आता कॉमन फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कोणकोणते आहेत कॉमन फॅक्टर्स? तर इथे 2 आहे, इथे 2 आहे, सर्कल करून घेऊयात. त्यानंतर इथे 3 आहे, इथे 3 आहे, सर्कल करूयात. त्यानंतर इथे 5 आहे, इथे 5 आहे, सर्कल करूयात. आता हे झाले कॉमन फॅक्टर्स. HCF फाइंड आउट करताना आपल्याला काय करायचे असते? जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे असते. चला तर मग आपण मल्टिप्लिकेशन करूयात. कॉमन काय काय आहे? तर 2 आहे, मल्टिप्लाइड बाय, मग कॉमन आहे 3, मल्टिप्लाइड बाय, मग कॉमन आहे 5. आता मल्टिप्लिकेशन करूयात. 5 2s are 10, 10 3s are 30. So 30 is the HCF of 120 and 150. So 30 हे करेक्ट ऑप्शन आहे. आता जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं की आपण रिव्हिजन करणार आहोत, कारण हा प्रॅक्टिस सेट 14 हा या चॅप्टरमधील लास्ट प्रॅक्टिस सेट आहे. चला तर मग आपण सेकंड मेथडने सुद्धा फाइंड आउट करून पाहूयात. या मेथडमध्ये आपण काय करत असतो, तर दिलेल्या नंबरचा एकत्रच HCF फाइंड आउट करत असतो, म्हणजे त्यांचे एकत्रच प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करत असतो. सो अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं. इथे 120, इथे 150 आणि या दोघांनाही आपण आता कोणत्या प्राईम नंबरने एकत्रच डिवाइड करू शकतो? दोघांच्याही युनिट प्लेसवर 0 आहे. सो 2ने आपण या दोघांनाही डिवाइड करू शकतो. चला 2ने डिवाइड करूयात. 2ने 120ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 60. तर 150ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 75. आता 60 आणि 75 या दोन्ही नंबर्सला आपण कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो? तर 2ने तर करू शकत नाही, कारण इथे युनिट प्लेसवर 5 आहे. 3ने करू शकतो का? तर हो, 3ने आपण या दोघांनाही एकत्रच डिवाइड करू शकतो. चला तर मग डिवाइड करूयात. 3ने 60ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 20. तर 75ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 25. आता 20 आणि 25 या दोघांनाही कोणत्या प्राईम नंबरने आपण डिवाइड करणार एकत्रच? 3ने करू शकतो का? नाही. 5ने करू शकतो, राईट? 5 4s are 20 आणि 5 5s are 25. आता 4 आणि 5 हे दोन कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत आणि जेव्हा दोन कन्झिक्युटिव्ह नंबर्स येतात तेव्हा आपण त्यांना एकत्रच
कोणत्याच नंबरने डिवाइड करू शकत नाही. सो आता इथे प्राईम फॅक्टर्स काय काय झाले 120 आणि 150चे, तर 2, 3, 5 इथे राईट करून घेऊयात. सो HCF इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5. मल्टिप्लिकेशन करूयात. 5 2s are 10, 10 3s are 30. सो HCF इज इक्वल टू 30. आता थर्ड मेथड आठवते का तुम्हाला? डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथडने आपण HCF फाइंड आउट करत होतो. हे पहा, अशा प्रकारे ड्रॉ करायचे आणि जो स्मॉल नंबर आहे तो ॲज अ डिवायझर म्हणून काम करणार आणि जो मोठा नंबर आहे तो ॲज अ डिव्हिडंट म्हणून काम करणार. आता इथे 120 हा काय आहे? डिवायझर आहे. तर 150 काय होणार? येस, डिव्हिडंट होणार. आता 120नी 150ला डिवाइड करूयात. 120 1s are, अशा प्रकारे इथे आपण 1 राईट करतो. 120 1s are 120. आता सबट्रॅक्शन करूयात. 150 मधून 120 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर मिळते 30. आता इथे जे आन्सर मिळालेले आहे ते आन्सर काय होणार? या स्टेपला नवीन डिवायझर होणार. राईट. सो अशा प्रकारे ड्रॉ करायचे आणि जो आधीचा डिवायझर होता तो काय बनणार? येस, डिव्हिडंट. आठवतंय तुम्हाला? आता इथे 30ने 120ला आपल्याला डिवाइड करायचे आहे. सो पहा बरं, 30च्या टेबलमध्ये 120 कोणत्या प्लेसवर आहे? तर 4th प्लेसवर आहे. राईट. 30 4s are 120. सबट्रॅक्शन करूयात. आता इथे आपले आन्सर आलेले आहे 0, म्हणजे इथे स्टॉप करायचे आहे. आता 0 येण्याआधी कोणता डिवायझर होता? तर 30. राईट. सो हा जो 0 येण्याच्या आधीचा डिवायझर असतो तोच काय असतो? आपला HCF असतो. सो HCF इज इक्वल टू 30. सो या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही या तीनही मेथडपैकी कोणतीही एक मेथड यूज करून तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. इथे आपण रिव्हिजन करण्याचा हेतू आपला होता म्हणून आपण या तीनही मेथड्स पाहिलेल्या आहेत. चला तर मग आता सेकंड सब क्वेश्चन पाहूयात. द HCF ऑफ दिस पेअर ऑफ नंबर्स इज नॉट 1. काय विचारलेले आहे क्वेश्चनमध्ये? की हे जे पेअर्स दिलेले आहेत, 4 पेअर्स दिलेले आहेत, त्या 4 पेअर्समध्ये 1 हा HCF नसणारा पेअर कोणता आहे? खूप इझी क्वेश्चन आहे. आता इथे पहा, 13, 17 हे दोन्ही कोणते नंबर्स आहेत? प्राईम नंबर्स आहेत आणि जे प्राईम नंबर्स असतात त्यांचा HCF हा 1 असतो. आता इथे सेकंड पेअर दिलेला आहे 29, 20. आता 29 हा एक प्राईम नंबर आहे. सो यांचा सुद्धा HCF हा 1च येणार. तर इथे हा जो 4th पेअर दिलेला आहे 14, 15. आता हे 2 कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. 2 कन्झिक्युटिव्ह नंबर्सचा HCF हा नेहमी 1च असतो. सो इथे करेक्ट ऑप्शन येणार आहे 40, 20. आता या क्वेश्चनला तुम्ही सॉल्व्ह करून सुद्धा फाइंड आउट करू शकता की तुमचे आन्सर करेक्ट आहे की नाही. चला तर मग आपण यांचे HCF फाइंड आउट करून पाहूयात. चला, आता इथे 13 आणि 17 यांचे प्राईम फॅक्टर्स काय येणार? आता हे दोन्ही मी जसं की मी तुम्हाला सांगितलं की दोघंही प्राईम नंबर्स आहेत. सो यांचा HCF काय असणार आहे? ऑफकोर्स 1 असणार आहे, कारण या दोघांचे कॉमन फॅक्टर येतच नाही. मग ज्या नंबर्सचा कॉमन फॅक्टर नसतो, कॉमन प्राईम फॅक्टर नसतो, त्यांचा HCF असतो 1. आता इथे 29 आणि 20 या दोघांचेही प्राईम फॅक्टर्स आपण इथे राईट केलेले आहेत. सांगा बरं, 29 आणि 20 या दोन्ही नंबरचे प्राईम फॅक्टर्स कोणते कॉमन आहेत का? इथे प्राईम फॅक्टर काय आहे 29चा? 29, कारण 29 हा प्राईम नंबर आहे. राईट. आणि 20चे प्राईम फॅक्टर्स काय आहेत? 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 5. आता या दोघांमध्येही कॉमन प्राईम फॅक्टर नाहीच आहे. सो ज्या नंबर्समध्ये कॉमन प्राईम फॅक्टर नसतो त्यांचा HCF 1 असतो. हे पाठच करून ठेवायचे आहे. आता इथे नेक्स्ट पेअर दिलेला आहे 40 आणि 20. या दोघांचेही प्राईम फॅक्टर्स आता इथे मी राईट केलेले आहेत. आता आपण पाहूयात की यांचा HCF 1 येतो का? कॉमन फॅक्टर्स काय काय आहेत त्या आधी आपण राईट करून घेऊयात. सो 40चे प्राईम फॅक्टर्स काय आहेत? इथे राईट करूया. 3 times 2 देन मल्टिप्लाइड बाय 5. 20चे प्राईम फॅक्टर्स 2 times 2 देन मल्टिप्लाइड बाय 5. आता कॉमन प्राईम फॅक्टर कोणते आहेत? तर हे पहा, इथे 2 आहे, मग इथे 2 आहे आणि त्यानंतर 5. हे 3 नंबर्स कॉमन फॅक्टर्स आहेत. सो यांचे मल्टिप्लिकेशन करून HCF काढायचं आहे. चला HCF काढूयात. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 5. 5 2s are 10 and 10 2s are 20. सो 40 आणि 20चा HCF काय झाला? इथे 20 झाला. आता इथे लक्षात घ्या, इथे 1 HCF आलेला आहे 13 आणि 17चा. 29 आणि 20चा 1 HCF.
40 आणि 20चा काय आलेला आहे, 20 आलेला आहे. आता 14 आणि 15 यांचा HCF आपण पाहूयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं हे दोन कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. सो दोन कन्झिक्युटिव्ह नंबर्सचा HCF हा कायम 1 येतो. पाहूयात आपण चेक करून 1 येत आहे का. 14चे प्राईम फॅक्टर्स 2 मल्टिप्लाइड बाय 7, 15चे प्राईम फॅक्टर्स 3 मल्टिप्लाइड बाय 5. इथे आपण करून पाहूयात. 14चे प्राईम फॅक्टर्स 2 मल्टिप्लाइड बाय 7, देन 15चे प्राईम फॅक्टर्स 3 मल्टिप्लाइड बाय 5. कॉमन फॅक्टर आहे का दोघांचा कोणता, नाही. मग ज्यांचा कॉमन फॅक्टर नसतो, प्राईम फॅक्टर नसतो, त्यांचा HCF काय येतो, तर 1 येतो. लक्षात घ्या किती इझी आहे, हो की नाही. सो इथे 1 आलेला आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे. मग आन्सर आपले काय येणार आहे, हा जो 20 HCF आलेला आहे ते नंबर्स. सो 40, 20. चला आता क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. फाइंड द HCF अँड LCM. आता हा क्वेश्चन खूपच इझी आहे, तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. सो तुम्ही नोटबुक घ्यायची आहे आणि माझ्याबरोबर सॉल्व्ह करायला बसायचं आहे. आता तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे आणि त्यानंतर बघायचं आहे हा व्हिडिओ आणि पाहायचं आहे की तुमचा आन्सर माझ्याशी मॅच होत आहे का. नसेल होत तर काय चुकतंय तुमचं ते पाहायचं. चला आता 14 आणि 28चा आधी HCF फाइंड आउट करूयात आणि मग LCM काढूयात. चला प्राईम फॅक्टर्स त्यासाठी आपल्याला फाइंड आउट करावे लागतील 14चे. सो 2 ने डिवाइड करू शकतो 14ला. 2 7 जार 14. आता 7 हा व्हेरी गुड प्राईम नंबर आहे. सो 7 1 जार 7. 28चे प्राईम फॅक्टर्स 2 ने डिवाइड करूयात. 2 ने डिवाइड केल्यानंतर 14 आन्सर येते. पुन्हा 2 ने 14ला आपण डिवाइड करू शकतो. 2 7 जार 14. आता इथे 7 1 जार 7. इथे खाली राईट करूयात. 14चे प्राईम फॅक्टर्स 2 मल्टिप्लाइड बाय 7. त्यानंतर 28चे प्राईम फॅक्टर्स 2 टाइम्स 2 अँड देन मल्टिप्लाइड बाय 7. आता कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत, तर 2 आहे कॉमन आणि 7 आहे कॉमन. सो HCF इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 7. 2 7 जार 14. सो HCF काय झाला, 14 झाला. आता LCM आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. LCM कसा फाइंड आउट करतात आहे का लक्षात तुमच्या, कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाइड बाय नॉन कॉमन फॅक्टर्स, हो की नाही. चला आपण इथे राईट करूयात. LCM इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत, तर 2 आणि 7. राईट करूया 2 मल्टिप्लाइड बाय 7. आता नॉन कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत, तर हा एकच 2. सो मल्टिप्लाइड बाय 2. 7 2 जार 14. 14 2 जार येस 28. सो 28 इज द LCM ऑफ 14 अँड 28. आता इथे आपला हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे सब क्वेश्चन तो सॉल्व्ह करून झालेला आहे. आता सेकंड सब क्वेश्चन पाहूयात आपण. 32 16 प्राईम फॅक्टर्स राईट करूयात 32चे. 2 ने 32ला डिवाइड केल्यानंतर 16 आन्सर येते. पुन्हा 2 ने डिवाइड करायचे 8. पुन्हा 2 ने 4 येणार. मग 2 2 जार 4. पुन्हा 2 ने डिवाइड करणार आपण. 2 1 जार 2. 1 आला स्टॉप करा. आता 16चे पाहूयात प्राईम फॅक्टर्स. 16ला सुद्धा 2 ने आपण डिवाइड करणार. 2 8 जार 16, देन 2 4 जार 8, देन 2 2 जार 4, देन 2 1 जार 2. खूप इझी आहे की नाही. चला आता 32चे प्राईम फॅक्टर्स राईट करूयात. किती टाइम्स 2 आहे असं काउंट करायचं, किती टाइम्स 2 आहे, नाहीतर आपलं रॉंग होतं. आपण एखादा 2 जास्त लिहितो किंवा कमी लिहितो. सो काउंट करूनच राईट करायचं. सो 1 2 3 4 अँड 5. 5 टाइम्स 2 आहे. सो इथे बरोबर 5 टाइम्स 2 घ्यायचं. ओके 5 टाइम्स 2 घेतला. आता 16चे प्राईम फॅक्टर्स राईट करूयात. किती टाइम्स 2 आहे, 4 टाइम्स 2. सो बरोबर 4 टाइम्स 2 राईट करायचे. ओके आता कॉमन फॅक्टर्स 2, देन हा 2, मग पुन्हा 2, मग पुन्हा 2. आता हे झाले कॉमन फॅक्टर्स. सो HCF फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कॉमन फॅक्टर्सचे मल्टिप्लिकेशन करावे लागते. चला किती टाइम्स 2 मल्टिप्लाय करायचे आपल्याला, 4 टाइम्स 2 मल्टिप्लाय करायचे. सो 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16. सो 16 इज द HCF ऑफ 32 अँड 16. आता LCM फाइंड आउट करायचा आहे. LCM फाइंड आउट करण्यासाठी येस कॉमन फॅक्टर्स, कॉमन प्राईम फॅक्टर्स मल्टिप्लाइड बाय नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स. सो आता इथे नॉन कॉमन प्राईम फॅक्टर फक्त 2 आहे राईट. सो हे जे 2 आपण घेतलेले आहेत त्यामध्ये फक्त एक हा 2 ऍड करायचा आहे. सो LCM इज इक्वल टू 4 टाइम्स 2 चे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हा नॉन कॉमन प्राईम फॅक्टर 2. चला मल्टिप्लाय करूयात. 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16, 16 2 जार 32. सो 32 इज द LCM ऑफ
32 and 16. नेक्स्ट पाहूया. थर्ड सब क्वेश्चन आहे 17, 102, 170. चला 17चे प्राईम फॅक्टर्स. 17 हा, अरे वा तुमच्या लक्षात आहे, 17 हा प्राईम नंबर आहे. सो 17 1 जार 17. आता 102चे राईट करूया. तिथे 2ने डिवाइड करणार कारण इव्हन नंबर आहे हा. 2 5 जार 10 अँड 2 1 जार 2. 51 आला. आता 51ला आपण 2ने तर डिवाइड करू शकत नाही, 3ने करू शकतो का? हो करू शकतो. चला 3ने डिवाइड करूयात. 3ने डिवाइड केल्यानंतर आपला आन्सर मिळते 17. आता 17 हा येस प्राईम नंबर आहे. सो 17 1 जार 17. आता थर्ड नंबर दिलेला आहे 170. सो 170चे प्राईम फॅक्टर्स राईट करून घेऊयात. 170ला आपण 2ने डिवाइड करू शकतो कारण हा एक इव्हन नंबर आहे. सो 2ने 170ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 85. 85ला कोणत्या नंबरने आपण डिवाइड करणार? कोणत्या प्राईम नंबरने? 3ने करू शकतो का? नाही. मग 5ने? येस 5ने करू शकतो. 5ने 85ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 17. 17 हा प्राईम नंबर असल्या कारणामुळे 17 1 जार 17. आता इथे आपण प्राईम फॅक्टर्स राईट करूयात. सो फर्स्ट 17चे प्राईम फॅक्टर्स राईट करूयात. 17चे प्राईम फॅक्टर्स 17च आहे, एकच. त्यानंतर 102चे प्राईम फॅक्टर्स 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 17. आता 170चे प्राईम फॅक्टर्स 2 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 17. आता इथे कॉमन प्राईम फॅक्टर कोणता आहे बरं हे पहा. इथे 17 आहे, इथे 17 आहे आणि इथे 17 आहे. सो सर्कल करून घेऊयात. आता इथे कॉमन प्राईम फॅक्टर एकच आहे, 17. सो 17 इज द HCF ऑफ 17, 102 अँड 170. चला आता आपण LCM फाइंड आउट करूयात. सो LCM फाइंड आउट करताना आपल्याला काय करायचे आहे तर कॉमन प्राईम फॅक्टर बरोबर नॉन कॉमन प्राईम फॅक्टरचे मल्टिप्लिकेशन करायचे आहे. चला आपण इथे राईट करूयात. LCM इज इक्वल टू कॉमन प्राईम फॅक्टर काय आहे तर 17 मल्टिप्लाइड बाय. आता इथे तुम्ही पहा, इथे 2 आहे, इथे 2 आहे. तर LCM फाइंड आउट करते वेळी आता इथे 3 नंबर्सपैकी 2 नंबर्समध्ये जरी कॉमन प्राईम फॅक्टर असेल तरी त्याला कॉमन मानलं जातं. लक्षात घ्या, HCF फाइंड आउट करते वेळी असं करून चालत नाही. त्यावेळी सगळ्या नंबर्समध्ये एक कॉमन नंबर असायला लागतो. आता HCF फाइंड आउट करताना इथे 17 होतं, इथे 17 होतं, इथे 17 होतं, म्हणून आपण त्याला ॲज अ कॉमन प्राईम फॅक्टर म्हणून घेतलं, राईट. पण LCM फाइंड आउट करते वेळी आता इथे 3 नंबर्स दिलेली आहेत की नाही, मग 3 पैकी 2 नंबर्समध्ये जरी कॉमन असेल तरी त्याला कॉमन म्हटलं जातं. फरक लक्षात आला ना तुमच्या? चला आता इथे 2 हा कॉमन आहे की नाही, इथे 2 आहे, इथे 2 आहे. सो त्याला ॲज अ कॉमन फॅक्टर म्हणून आपण घेतला. सो 17 मल्टिप्लाइड बाय 2. त्यानंतर नॉन कॉमन प्राईम फॅक्टर 3 मल्टिप्लाइड बाय 5. सो 3 मल्टिप्लाइड बाय 5. आता इथे यांना सर्कल करायचं राहिलं होतं, त्यात आपण करून घेतलं. चला आता मल्टिप्लिकेशन करूयात. 5 2 जार 10, 10 3 जार 30. आता 17 राहिलेले आहेत की नाही, मग 17 मल्टिप्लाइड बाय 30 करून पहा बरं काय येतं. 17 मल्टिप्लाइड बाय 30 केल्यानंतर आपला आन्सर मिळते 510. सो LCM काय झाला 510. HCF आहे 17 आणि LCM आहे 510. चला नेक्स्ट 4 नंबरला काय दिलेले आहे 23 आणि 69. 23चे प्राईम फॅक्टर्स 23 हा प्राईम नंबरच आहे. सो 23 1 जार 23. 69चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 69ला 3ने डिवाइड करणार आपण. 3ने 69ला डिवाइड केल्यानंतर 23 आन्सर येते. आता 23 हा प्राईम नंबर असल्या कारणामुळे 23 1 जार 23. फॅक्टर्स राईट करून घेऊयात. 23चे 23 आणि 69चे फॅक्टर्स 3 मल्टिप्लाइड बाय 23. आता इथे कॉमन काय आहे तर 23 आहे, सर्कल करूयात. मग HCF काय झाला 23 आणि 69चा तर 23 राईट करूयात. HCF इज इक्वल टू 23. आता LCM राईट करायचं आहे. LCM फाइंड आउट करते वेळी काय करत असतो आपण कॉमन प्राईम फॅक्टरचे नॉन कॉमन प्राईम फॅक्टर बरोबर मल्टिप्लिकेशन. चला LCM इज इक्वल टू 23 मल्टिप्लाइड बाय 3. 23ने 3ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 69. 23 3 जार 69. सो 23 आणि 69चा HCF आहे 23 आणि LCM आहे 69. आता नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. 5 नंबरला दिलेले आहे 21 49 84. चला
21चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 21ला 3ने डिवाइड करणार. 3 7 जार 21, देन 7 1 जार 7. 49चे प्राईम फॅक्टर्स. 49ला आपण 2ने डिवाइड करू शकत नाही, 3ने नाही करू शकत, 5ने नाही करू शकत. नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे? 7. मग 7ने करू शकतो ना. आता 84चे प्राईम फॅक्टर्स. कधीही स्मॉलेस्ट प्राईम नंबरने सुरुवात करायची आणि मग हळूहळू पुढचा प्राईम नंबर घेत जायचा. सो 84. आता 2ने ट्राय करा. 2ने 84ला आपण डिवाइड करू शकतो का? तर हो, इझिली करू शकतो. 2ने 84ला डिवाइड केल्यानंतर 42 येते. आता 42ला पुन्हा 2ने डिवाइड करणार. 21 येणार. तर 21ला 2ने नाही करू शकत, मग 3ने ट्राय करायचं. 3ने करू शकतो का? तर हो, 3 7 जार 21. आणि मग 7ला कशाने करणार? 7 हा स्वतःच प्राईम नंबर असल्यामुळे 7 1 जार 7. आता इथे राईट करून घेऊया. 21चे प्राईम फॅक्टर्स 3 मल्टिप्लाइड बाय 7. 49चे 7 मल्टिप्लाइड बाय 7. 84चे 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7. आता कॉमन पहा बरं. इथे 7 आहे, इथे 7 आहे आणि इथे 7 आहे. सर्कल करून घेऊयात. चला, मग HCF काय झाला? 7. कारण दुसरा कोणताच कॉमन नंबर नाही आहे इथे, कॉमन प्राईम फॅक्टर नाही आहे. आता LCM फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. LCM फाइंड आउट करताना काय करायचं आहे? तर कॉमन प्राईम फॅक्टर मल्टिप्लाइड बाय नॉन कॉमन प्राईम फॅक्टर. चला, 7 हा कॉमन आहे, सो इथे राईट करून घेतला. आता आणखी कोणता कॉमन आहे का पहा बरं. इथे 3 आहे, इथे 3 नाही आहे, पण इथे 3 आहे. सो दिलेल्या 3 नंबर्सपैकी 2 नंबर्समध्ये कॉमन प्राईम फॅक्टर आहे, सो त्याला ॲज अ कॉमन म्हणूनच आपण धरतो. सो 7 मल्टिप्लाइड बाय 3. त्यानंतर नॉन कॉमन फॅक्टर्स, प्राईम फॅक्टर्स 7 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 करून घेऊया. चला, आता LCM फाइंड आउट करण्यासाठी आपण मल्टिप्लिकेशन करूया. सो 7 3 जार 21 इथे राईट करून घेऊयात. आणि आता बाकीच्यांचे मल्टिप्लिकेशन करूयात. 7 2 जार 14, 14 2 जार 28. सो 21 मल्टिप्लाइड बाय 28. 21 मल्टिप्लाइड बाय 28 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 588. सो 588 इज द LCM ऑफ 21, 49, 84. HCF काय आलेला आहे? 7 आणि LCM आलेला आहे 588. आता इथे आपला क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला फक्त LCM फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. सो फर्स्ट दिलेले आहे 36 आणि 42चा LCM फाइंड आउट करायचा आहे. सो 36चे प्राईम फॅक्टर्स राईट करून घेऊयात. 2ने 36ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 18. त्यानंतर 2ने 18ला डिवाइड केल्यानंतर 9. आणि आता 9ला आपण 3ने डिवाइड करूयात. 3 3 जार 9, देन 3 1 जार 3. आता 42चे प्राईम फॅक्टर्स राईट करूयात. 2ने 42ला डिवाइड केल्यानंतर 21 मिळते. त्यानंतर 21ला आपण 2ने डिवाइड करू शकत नाही, मग 3ने करू शकतो, हो की नाही. सो 3 7 जार 21. 7 हा प्राईम नंबर असल्या कारणाने 7 1 जार 7. आता यांचे प्राईम फॅक्टर्स दोघांचेही राईट करून घेऊया तिथे आपण. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3. 42चे प्राईम फॅक्टर्स 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7. आता या दोघांचाही प्राईम फॅक्टर्समध्ये कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत? तर इथे 2 आहे, इथे 2 आहे. सर्कल करून घेऊयात. त्यानंतर इथे 3 आहे, इथे 3 आहे. सो सर्कल. आता LCM राईट करायचं आहे. सो आय होप की तुमच्या लक्षातच असणार. कॉमन प्राईम फॅक्टर्सचे आपल्याला नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स बरोबर मल्टिप्लिकेशन करायचे असते. सो LCM इज इक्वल टू 2 हा कॉमन आहे, मल्टिप्लाइड बाय मग काय कॉमन आहे? 3. आता नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत? तर 2 3 आणि 7. त्यांचे मल्टिप्लिकेशन करूयात. 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7. आता या सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन करूयात. 2 3 जार 6, 6 2 जार 12, 12 3 जार 36, 36 मल्टिप्लाइड बाय 7. 36 मल्टिप्लाइड बाय 7 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 252. सो 252 इज द LCM ऑफ 36 अँड 42. आता नेक्स्ट नंबर्स आपल्याला दिलेले आहेत 15, 25 आणि 30. आता यापुढे आपण सेकंड मेथड यूज करू. कोणती? तर व्हर्टिकल अरेंजमेंट मेथड. आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने प्रत्येक दिलेल्या नंबरचे वेगवेगळे प्राईम फॅक्टर्स राईट करून मग HCF फाइंड आउट केला, LCM फाइंड आउट केला. आता आपण थोडीशी व्हर्टिकल अरेंजमेंट मेथडची प्रॅक्टिस करूया. सो या मेथडमध्ये आपण काय करतो तर दिलेल्या नंबरचे एकत्रच प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करत असतो. सो इथे 15 राईट करणार, 25 राईट करणार आणि इथे 30.
आता इथे 2 ने आपण या तिघांना डिवाइड नाही करू शकत. 3 ने करू शकतो का? 3 ने आपण 15 ला आणि 30 ला तर करू शकतो, पण 25 ला नाही करू शकत. मग 5 ने करू शकतो का? तर हो, 5 ने आपण करू शकतो. सो 5 3 जार 15, 5 5 जार 25 आणि 5 6 जार 30. आता इथे आपण कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार? तिघांनाही एकत्र. तिघांनाही एकत्र अशा कोणत्याच प्राईम नंबरने आपल्याला डिवाइड करता येत नाही. पण या तिघांपैकी जर दोघांना जरी एखाद्या प्राईम नंबरने आपल्याला डिवाइड करता आले तर आपण एलसीएम फाइंड आउट करताना डिवाइड करत असतो. लक्षात घ्या, इथे आपण एलसीएम फाइंड आउट करत आहोत, एचसीएफ नाही. एचसीएफ मध्ये आपल्याला तिघांनाही एकत्रच डिवाइड करायचे असते, पण एलसीएम मध्ये आपण दिलेल्या 3 नंबर्सपैकी किंवा दिलेल्या 4 नंबर्सपैकी दोघांना जरी आपण डिवाइड करू शकत असू तर इट्स ओके, आपण डिवाइड करू शकतो. सो 3 आणि 6 या 2 नंबर्सला आपण 3 या प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो. तर चला डिवाइड करूयात. सो 3 1 जार 3 आणि 5 ला डिवाइड करू शकत नाही आहोत की नाही. सो 5 ॲज इट इजच राईट करायचा. मग त्यानंतर 3 2 जार 6. आता इथे 1 5 2 यांना आपण कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो का? तर नाही, या तिघांना एकत्र नाही करू शकत. तिघांपैकी दोघांना तरी एकत्र डिवाइड करू शकतोय का? तर नाही. सो या स्टेजला आपल्याला स्टॉप करायचे आहे. आणि एलसीएम फाइंड आउट करते वेळी तुम्हाला लक्षात असेल, आपण हे प्राईम फॅक्टर्सचे मल्टिप्लिकेशन तर करतोच, शिवाय यांचे सुद्धा मल्टिप्लिकेशन करत असतो. चला आपण मल्टिप्लिकेशन करूया. सो 5 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय, आता हा 1 नाही राईट केला तरीही चालतो, कारण 1 ने आपण मल्टिप्लाय केलं काय किंवा नाही केलं काय आपलं आन्सर सेमच येत असतं. सो हा 1 आपण स्किप करूयात. हा 5 घेऊयात, मल्टिप्लाइड बाय 5 देन मल्टिप्लाइड बाय 2. आता यांचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळते? चला आपण राईट करूयात. 150. सो 150 इज द एलसीएम ऑफ 15 25 30. किती इझी आहे, हो की नाही? चला नेक्स्ट घेऊयात. आता 3 नंबरला दिलेले आहे 18 42 48. सो एकत्रच आपल्याला वर्टिकल मेथडने एलसीएम फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे राईट करून घेतले. आता हे तीनही इव्हन नंबर आहेत, सो तिघांनाही आपण 2 ने डिवाइड करू शकतो. सो 2 9 जार 18, देन 2 21 जार 42, देन 2 24 जार 48. आता आपण कोणत्या नंबरने या तिघांना एकत्र डिवाइड करू शकतो? तर 3 ने करू शकतो, हो की नाही? कारण हे 9 21 24 हे 3 चे मल्टिपल्स आहेत, राईट? सो 3 3 जार 9, 3 7 जार 21 अँड 3 8 जार 24. आता यापुढे आपण डिवाइड करू शकतो का एकत्र तिघांनाही? 3 7 8 या तिघांनाही आपण कोणत्याच प्राईम नंबरने डिवाइड करू शकत नाही आहोत. या 3 नंबर्सपैकी कोणत्या 2 नंबर्सला तरी डिवाइड करू शकतोय का? तर नाही, हो की नाही? सो या स्टेजला आपल्याला स्टॉप करायचे आहे. आणि काय करायचे? मग हे प्राईम फॅक्टर्स तसेच हे नंबर्स यांचे मल्टिप्लिकेशन झालं आपलं काम. मग आपल्याला एलसीएम मिळणार. सो 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 8. इथे राईट करूयात आधी. एलसीएम इज इक्वल टू 2 3 जार 6, 6 3 जार 18, त्यानंतर 7 8 जार 56. सो 18 मल्टिप्लाइड बाय 56 यांचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 1008. सो 1008 इज द एलसीएम ऑफ 18 42 अँड 48. नेक्स्ट आहे सॉल्व करायला दिलेले 4 12 अँड 20. सो चला प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात त्यांचे एकत्रच. आता या तिघांनाही 2 ने आपण डिवाइड करू शकतो. 2 2 जार 4, 2 6 जार 12, 2 10 जार 20. आता पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू शकतो, कारण हे जे खाली आलेले आहेत ते इव्हन नंबर्स आहेत. 2 1 जार 2, 2 3 जार 6 आणि 2 5 जार 10. आता 1 3 5 या तिघांनाही आपण एकत्रच कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो का? नाही, कारण इथे 3 5 हे स्वतःच प्राईम नंबर्स आहेत. सो आपण यापुढे यांना डिवाइड नाही करू शकत. सो या स्टेजला स्टॉप करायचे आणि यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. चला एलसीएम इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5. 5 2 जार 10, 10 2 जार 20, 23 जार
60. So 60 is the LCM of 4, 12 and 20. नेक्स्ट लास्ट सब क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 मधील. आता इथे लक्ष द्या, 4 नंबर्सचा आपल्याला एकत्र LCM फाइंड आउट करायचा आहे. अशा प्रकारे आपण इथे हे 4 नंबर्स राईट करणार आणि त्यांचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूया. आता हे सगळे इव्हन नंबर्स आहेत. सो 2 ने आपण डिवाइड करू शकतो. 2 ने 24ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला 12 आन्सर मिळते. मग इथे 20 मिळणार, इथे 40 आणि इथे 60. आता हे पुन्हा इव्हन नंबर्स आले, पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू शकतो. सो 2 6 आर 12, 2 10 आर 20, 2 20 आर 40 आणि 2 30 आर 60. आता हे पुन्हा इव्हन नंबर्स आले, सो 2 ने आपण डिवाइड करू शकतो. 2 3 आर 6, 2 5 आर 10, 2 10 आर 20, 2 15 आर 30. आता इथे पहा, इथे 3 आहे, इथे 5 10 15. आता या 4 नंबर्सपैकी हे जे 3 नंबर्स आहेत 5 10 15 हे 5चे मल्टिपल्स आहेत. सो यांना आपण 5 ने डिवाइड करू शकतो. सो 5 ने डिवाइड करूयात. आता 5 ने आपण या 3ला डिवाइड नाही करू शकत. सो 3 ॲज इट इज आपण खाली राईट करणार आणि 5 1 आर 5, मग 5 2 आर 10 आणि त्यानंतर 5 3 आर 15. आता इथे 3 आहे, इथे 3 आहे. सो या 3ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. चला 3 ने डिवाइड करूयात. 3 1 आर 3, 3 ने 1ला डिवाइड नाही करू शकत. सो 1 ॲज इट इज खाली राईट करणार. 2 सुद्धा ॲज इट इज आपण खाली राईट करणार. या 3ला डिवाइड करूयात. 3 1 आर 3. आता या स्टेजला स्टॉप करायचे आणि या प्राईम फॅक्टर्सचे तसेच या नंबर्सचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो हे पहा, 3 times 2 multiplied by 5 multiplied by 3 multiplied by 2. मल्टिप्लिकेशन करूयात. 5 2s आर 10, 10 2s आर 20, 20 2s आर 40, 40 3s आर 120 आणि 120 मल्टिप्लाइड बाय 2 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 240. सो 240 इज द LCM ऑफ दीज 4 नंबर्स 24, 40, 80 and 120. क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7, 8, 9 हे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.